मी इन्व्हेस्टमेंटसाठी बघत होतो आणि मी नवीन होतो, तर मला ॲज सच प्रॉपर्टीजबद्दल एवढं काही कल्पना नव्हती. त्याच्यानंतर तिकडे आपण जे शॉप असणार आहे ते रेंटवर दिल्यानंतर रेंट कसं असतं, काय असतं पर स्क्वेअर फीट, त्याचं पूर्ण मला गाईड ॲक्च्युली दिनेश सरांनी प्रॉपर केलं. इलेक्ट्रिकल्सच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर एक होमली फील येतो, म्हणजे जसं आज पण आल्यानंतर मॅडमने वेलकम केलं. सो इट वॉज लाईक व्हेरी होमली वेलकम आणि खूप छान वाईब्स येतात ऑफिसला आल्यानंतर. अरे नाही, ही लोक आपुलकीने आपल्याला विचारतात, आपुलकीने आपल्याला गोष्टी सांगतात आणि नॉट ओनली आपुलकी पण कुठेही जरी तुम्ही कुठल्याही अँगलने जर अडकला सो दे आर देअर टू हेल्प. आणि कुणाल वॉज जस्ट वन कॉल अवे. त्याला कधीही काही मी जर विचारलं डाऊट्स सो त्याच्या जर कंट्रोलमध्ये असेल सो डेफिनेटली ही विल हेल्प. इफ नॉट ही विल गाईड मी whom I should contact. घर घेणं हे एक ड्रीम असतं आणि त्यात जर तुम्हाला असं पूर्ण प्रॉपर सपोर्ट, पूर्ण तुमचे डाऊट्स क्लिअरिटी जर भेटत असेल तर इट विल बी अ गुड मोमेंट की डिसिजन मेकिंगसाठी तुम्हाला एक सपोर्ट भेटतो आणि तुम्ही क्विकली डिसिजन घेऊ शकतात. We looked around 20-30 projects, but finally Abhishek helped us to finalize that VJ1, and that flat was very good. The door quality, build quality, everything he explained me properly. I feel the LI taker, the people, they are very genuine and they are helping us to purchase the flat. माझं इंटेन्शनली पुण्यामध्ये येण्याचं कारणच होतं, मला घ्यायचं होतं फ्लॅट. पण आम्ही पनवेलला राहत असल्यामुळे दर विकेंडला पुण्याला यायचं आणि फ्लॅट बघणं थोडं अवघड जात होतं. जेव्हा रुपाली मॅडम लाईटच्या त्यांच्यावर जेव्हा कॉन्टॅक्ट झाला तेव्हा त्या म्हणाल्या की आम्ही तुमच्यासाठी काही शॉर्टलिस्ट करून देतो तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुम्ही 100% शुअर राहा. आणि आज आमचं पुढच्या महिन्यात स्वप्न पूर्ण होणार आहे. इलाय टेकर्स सोबत माझा खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स होता, कारण एंड टू एंड प्रोसेस त्यांनी हँडल केली. प्रोसेस स्टार्ट केली होती कुणाल सरांनी. प्रोजेक्टची माहिती देण्यापासून ते प्रोजेक्टचं बजेट सांगण्यापासून ते एंड टू एंड प्रोसेस अगदी लोन सँक्शन करण्यापर्यंत सरांनी सजेस्ट केलं. इलाय टेकर्सचा हा एक्सपिरियन्स होता की त्यांनी हॅझल फ्री प्रोसेस प्रोव्हाइड केली. मला कुठेही बिल्डरसोबत किंवा कोणत्याही बँक पर्सनसोबत स्वतः जाऊन बोलावं नाही लागलं. सगळं इलाय टेकर्समधूनच पुढे गेलं. इलाय टेकर्सला अप्रोच करण्याआधी मी आत्तापर्यंत एक 5-6 चॅनल पार्टनरसोबत कनेक्ट केलेलं आहे. तर इलाय टेकर्सचा माझा एक्सपिरियन्स असा आहे की तुम्हाला जो फायनल डिसिजन घ्यावा लागतो. तुम्हाला भरपूर वेळेस असं होतं की मी हा प्रोजेक्ट बघितला, 2-3 प्रोजेक्ट बघितले, 2-3 प्रोजेक्ट तुम्हाला एक प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे. हा जो फायनल डिसिजन मेकिंग आहे ह्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला चॅनल पार्टनर स्वतःचा विचार नाही करत, असं मला इलाय टेकर्समध्ये वाटलं. ते तुमचा विचार करतात, तुमचं बजेट, तुमची ॲक्सेसिबिलिटी, तुमचा कन्व्हिनियन्स ह्या सगळ्याला अनुसरून ते तुम्हाला तुमचा डिसिजन देतात. मला सेल्समध्ये इलेक्ट्रिकलचा रिव्ह्यू जे काही कुणाल सर म्हणा किंवा पृथ्वीराज यांचा खूपच सपोर्ट आवडलेला आहे. टाइम टू टाइम आपण जर सांगितलं तर त्याच वेळेस ते प्रॉपर देत होते. म्हणजे आपण बोललो की हे लोकेशन अशी गरज आहे तर त्याला त्यांचा फीडबॅक आलेला आहे. आणि आपल्या जो आम्ही वर्किंग आहोत त्या स्पेसिफिक टाईममध्ये सुद्धा त्यांनी प्रॉपर कॉल केलेला आहे. आणि जे बाकीचे सेल्स आहेत त्यांची टोनिंग म्हणा की ते जज करतात की काय ह्यांचं बजेट नाही आहे, तर असं तर नाही आहे ना, आम्ही ऑलरेडी याच्यापूर्वी सुद्धा बजेटमध्ये सांगितलं, तर ते बजेट वाईज लोकांना कॅटेगरीज करतात. तर यांचं असं नाही, एकदम मनमिळावू स्वभाव वाटला.